स्वातीस मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपल्याला बनवायचे आहेत उपवासाला चालणारे साबुदाण्याचे लाडू। आता हे लाडू तुम्ही बघू शकता एकदम छान मऊ झालेले आहेत। हे लाडू तयार करण्यासाठी एकदम सोपे आहेत। आता मध्यम गॅसवरती आपल्याला 7 ते 8 मिनिट साबुदाणा छान असा भाजून घ्यायचा आहे। साबुदाणा आपल्याला याच ठिकाणी छान असा भाजून घ्यायचा आहे। नंतर आपल्याला साबुदाण्याचे पीठ भाजायचं नाहीये, त्यामुळे आपल्याला साबुदाणा छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। तर मध्यम गॅसवरती 7 ते 8 मिनिट मी छान साबुदाणा भाजून घेतलेला आहे। साबुदाणा आपल्याला चावून बघायचा आहे। खुसखुशीत झाला तर गॅस आपल्याला लगेचच बंद करायचा आहे। 7 ते 8 मिनिट मी साबुदाणा छान असा भाजून घेतलेला आहे। गॅस मी बंद करून घेतलेला आहे। आता आपल्याला हा साबुदाणा एका ताटामध्ये काढून थंड करून घ्यायचा आहे। 1 कपपेक्षा थोडासा कमी आपण या ठिकाणी सुक्या नारळाचा किस घेतलेला आहे। सपाट कप भरून आपण या ठिकाणी सुकं नारळ घेतलेला आहे। आता नारळाचा हा किस आपल्याला मध्यम गॅसवरती छान असा भाजून घ्यायचा आहे। नारळाच्या किसाचा रंग छान बदलेपर्यंत आपल्याला नारळाचा किस भाजून घ्यायचा आहे। मध्यम गॅसवरती आपण नारळ भाजून घेतल्यामुळे एकसारखा असा रंग येतो नारळाला आणि छान असं भाजलं जातं। मध्यम गॅसवरती मी हे नारळाचा किस देखील छान असा भाजून घेतलेला आहे। आता भाजून घेतलेलं खोबरं आपल्याला काढून घ्यायचं आहे। आता कढईमध्ये मी 7 ते 8 आपण खारका फोडून घेतलेले आहेत। त्या खारका देखील आपल्याला तुपावरती जरा वेळ भाजून घ्यायच्या आहेत। आता कढईमध्ये आपण अर्धा चमचा तूप घातलेला आहे। खारका ह्या मऊ पडलेल्या असतात, भाजून घेतल्यामुळे छान कुरकुरीत होतात, त्यामुळे आपण खारका देखील छान अशा भाजून घेणार आहोत। भाजून घेतलेली खारीक मी या ठिकाणी काढून घेतलेली आहे। आता आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे। कढईमध्ये आपण अर्धी वाटी शेंगदाणे घालून घेतलेले आहेत। शेंगदाणे आपल्याला मध्यम गॅसवरती छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाण्याचा पूर्णपणे रंग बदलेपर्यंत छान खरपूस असे आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। 2 ते 3 मिनिट आपण शेंगदाणे देखील छान असे भाजून घेतलेले आहेत। मस्त खरपूस झालेले आहेत। आता आपल्याला भाजून घेतलेले शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत। शेंगदाणे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत आणि यावरील आपल्याला साल काढून घ्यायचा आहे। कढईमध्ये आपण थोडंसं तूप घातलेलं आहे। यावरती आपल्याला बदामाचे काही काप भाजून घ्यायचे आहेत। 4 ते 5 बदाम आपण या ठिकाणी छोट्या तुकड्यामध्ये कट करून घेतलेले आहेत। ते बदामाचे काप आपल्याला तुपावरती छान असे परतून घ्यायचे। बदामाचे काप देखील आपण तुपावरती छान असे परतून घेतलेले आहेत। आता हे बदामाचे काप देखील आपल्याला काढून घ्यायचे आहे। सर्व साहित्य मी या ठिकाणी भाजून काढून घेतलेले आहेत वेगळे। साबुदाणा पण या ठिकाणी एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। हे लाडू तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी 1 कप बारीक चिरून घेतलेला गूळ घेतलेला आहे। त्यानंतर आपण या ठिकाणी शेंगदाण्यावरील साल काढून शेंगदाणे देखील आपण वेगळे काढून घेतलेले आहेत। खोबरं आणि बदामाचे काप आपण एकत्रित काढलेले आहेत। खारीक देखील आपण या ठिकाणी वेगळ्या वाटीमध्ये काढून घेतलेली आहे। आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे। खोबरं आणि बदाम सोडून आपल्याला बाकी सर्व साहित्य मिक्सरला बारीक करून घ्यायचे। मिक्सरच्या जारमध्ये सुरुवातीला आपल्याला साबुदाणा बारीक करून घ्यायचा आहे। साबुदाणा आपण मिक्सरच्या जारमध्ये घालून घेतलेला आहे। जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला हा बारीक करून घ्यायचा आहे। साबुदाणा आपण या ठिकाणी छान असा बारीक करून घेतलेला आहे। बारीक करून घेतलेला साबुदाणा आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे। आता मिक्सरच्या जारमध्ये आपण खारीक घालून घेतलेली आहे। खारीक देखील आपल्याला छान अशी बारीक करून घ्यायची आहे। खारीक आपण भाजून थंड करून घेतलेली आहे, तर छान व्यवस्थित अशी बारीक होते। तर खारीक मी या ठिकाणी छान बारीक करून घेतलेली आहे। यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत आणि गूळ घालून घ्यायचा आहे। आता गूळ आणि शेंगदाणे आपल्याला एकत्रित बारीक करून घ्यायचे आहेत। हे तिन्ही साहित्य आपण छान असे बारीक करून घेतलेले आहेत। आता यामध्ये आपल्याला साबुदाण्याचं पीठ घालून घ्यायचं आहे। 2 चमचे आपल्याला यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व साहित्य आपल्याला एकत्रित बारीक करून घ्यायचे आहे, म्हणजेच गूळ साबुदाण्याच्या पिठामध्ये छान असा मिक्स होतो। परत आपण मिक्सरला याला फिरून घेतलेला आहे। जास्त तूप नाही घातलं मी यामध्ये, फक्त 2 चमचे आपण यामध्ये तूप घालून घेतलेलं आहे। आता हे सर्व साहित्य आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत। आता भाजून घेतलेले जे खोबरं आणि बदामाचे काप आपण वेगळे काढले होते ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत। परत मी यामध्ये 2 चमचे तूप घालून घेत आहे। तर मी यामध्ये आणखीन 2 चमचे तूप घातलेले आहे। हाताने आपण सर्व मिश्रण छान असं एकजीव करून घेतलेलं आहे। आता या मिश्रणाचे आपल्याला छान गोल आकारामध्ये लाडू तयार करून घ्यायचे आहेत। तर बघू शकता तुम्ही सहजरित्या हे लाडू तयार होत आहेत। अजिबात मिश्रण कोरडं नाहीये, छान याचे लाडू तयार होत आहेत। गोल आकारामध्ये मस्त असे आपण हे लाडू तयार करून घेतलेले आहेत। तर मी एवढ्या साईजचे हे लाडू तयार करून घेतलेले आहेत। एकदम सहजरित्या हे लाडू तयार होत आहेत। बाकीचे राहिलेले जे लाडू आहेत ते देखील मी सेम याच पद्धतीने तयार करून घेणार आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यावरती काजू बदाम लावून हे लाडू सजवू शकता। तर मस्त असे आपण हे साबुदाण्याचे लाडू तयार करून घेतलेले आहेत। तोंडात जाताच विरघळतील एवढे मऊ आणि सॉफ्ट असे आपले हे लाडू तयार झालेले आहेत। यामध्ये आपण खारीक आणि खोबरं टाकलेलं आहे, त्यामुळे लाडूला अप्रतिम अशी चव आलेली आहे आणि लाडू पौष्टिक देखील झालेले आहेत। एक लाडू जर तुम्ही हा खाल्ला तर दिवसभर तुम्हाला अजिबात भूक लागणार नाही। बऱ्याच जणांना साबुदाण्याची खिचडी आवडत नाही, तर अशा वेळेला तुम्ही अशा पद्धतीने हे लाडू तयार करून ठेवू शकता। प्रवासासाठी देखील तुम्ही हे लाडू तयार करून ठेवू शकता। एकदम चविष्ट असे आपले हे साबुदाणा आणि खारीक खोबऱ्याचे लाडू तयार झालेले आहेत। एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते। बघू शकता आतील टेक्स्चर लाडूचं एकदम छान मऊसूद असे आपले हे लाडू तयार झालेले आहेत। तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला देखील आपल्याला फॉलो करायला विसरू नका। भेटूयात अशाच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।